रूपाला सुद्धा 20 वर्षाची मर्यादा आहे. काही माणसं रूपानं दिखणेत. 8वीच्या पुस्तकात रिओ दी जानेरो इथला एक चित्रकार आहे, त्यानं काल्पनिक मोनालिसाचं चित्र काढलं आहे. 8वीच्या कोण आहे का 8वीला आहे का नाही इतिहासात? हो, मोनालिसा आहे की नाही? सुंदर, त्याच्याही सुपेक्षा सुंदर आमच्या छत्रपतीच्या शिवाजी महाराजांच्या मातोश्री होत्या. त्याच्याही पेक्षा सुंदर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर होत्या. त्यांच्याही पेक्षा सुंदर झाशीची राणी मध्य प्रदेशामध्ये झाशी नावाचं गाव आहे. तिथं मनुबाई जन्माला आली. ती झाशीची राणी लक्ष्मीबाई आहे. भारतामध्ये इतक्या सुंदर स्त्री आहेत. भारतामध्ये राधा आहे. भारतामध्ये कोकिळा म्हणून लता मंगेशकर दिदी आहे. सारेगमप मधनिसा 7 स्वरांनी लता मंगेशकरला आई म्हणलं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ. लता मंगेशकर दिदी जाऊन 10 महिने झाला. हवं आहे नाही? कुत्र्याचं वरडाचं काय कारण आहे का बरं? ओघ वरडत येते आहो. आणि कीर्तनात कुत्रं वरडावं बी आणि यावं बी का? लोकांनी म्हणून ये तुझ्या कीर्तनाला कुत्रं तर येते का? आता इकडं आले बघा. अतिशय सौंदर्य लाभलं. आणि अजून एक सांगतो, अल्पसंख्याकाच्या घरी सौंदर्य असतो, आवाज असतो. माझं कीर्तन का गोड आहे? मी गोसावे आहे ना, आणि अल्पसंख्याक पीठ मागे आम्ही. हा 30 वर्षाखाली मी भिक्षाला जात होतो. भिक्षाला एका घरी इवीत लावलं, जुळे काठी घेतली आणि गेलो घरी. मी म्हणला अल्लख. ती बाई म्हणली पीठ नाही शिल्लक. जुळी टरा फाडली आहो मी. पुढं माझं लग्न झालं. मला 2 मुली 1 मुलगा झाला. माझ्या डायरीत मी लिहून ठेवलंय, मी भिक्षा मागितली नाही, तू सुद्धा भिक्षा मागू नको. का? तुकाराम महाराजांच्या गात्यातलेलं आहे, भिक्षापात्र आवलं म्हणे जळवला जिरवाणी. ज्यानं वारकरी आहे, वारकऱ्याने माधुकरी मागावी पण भिक्षा मागू नये. आम्ही तर जुळी शिवल्या, धर्मार्थ पिशवी काय का. हा म्हणून करता. हा असा जो कोणी असेल शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, यांची वृत्ती कशी आहे? दुसऱ्या चरणात सांग. लता मंगेशकरनं बहिणाबाईची काय गाणी म्हणली हो. लता मंगेशकरने साधी गाणी म्हणली, हिंदी सिनेमातली गाणी म्हणली. पण लता मंगेशकरनं मराठी भाषेतलं गाणं म्हणलं ना. माळ्याच्या मळ्यामंदी पाटाचू पाणी वाचो, गुलाब जाई मोगरा फुलवितो, सावळा गंधोराया सावळी बहिणी बडबडून येतो. ड्रीप हातरल्यापासून भाऊ कुठं इडशीला हमालीला आणि वहिनी बचत गटाचं काम करते. मनाचं शेतमानाचं राहिलंच नाही अहो. कोणी ड्रीप आणली काय की ह्या देशात? ड्रीप म्हणजे ठिबक सिंचन. ती लाईट आली की ऑटो खाली पडतो आणि ड्रीप चालू होती. सगळ्या वस्तीवरली कुत्री वाव वाव. आमच्या घरापुढे एक माळ्याची म्हातारी आहे. काय गाणं म्हणायचे महाराज. कोण्या हा वशाचा मळा दंडानी पाणी वाये खोळा खोळा, फुलं तोडी तो माळ मोठेचा नाद माझ्या कानावरी, यावे माझ्याच मोठेवरी. नंदी चाले सरासरा मोठ कशी वर येई भरा भरा, गाई कोकिळा मंजुळवान मोठेचा नाद माझ्या कानावरी, यावे माझ्याच. आनंद घ्यायला व नाही, आनंद घ्यायला सुख घ्या.
हा अभंग नीट म्हणावं गवळण नीट म्हणाया है की नाही. हो म्हातारी भांडी घासाले नातू गाणं म्हणालाय 14 का चांद हो तुम. म्हातारीने तसंच बघून तोंडावर फेकून. आपणच नीट म्हणत नाही ना. घरोघरी एकच गाणं आहे मैना बोलूंगा मैना बोलू. वारकऱ्याच्या घरात गोड गाणी लाव. हो रामकृष्ण गोविंद गोपाल हे रामकृष्ण गोविंद गोपाल रामकृष्ण गोविंद गोपाल. पवित्र नामामुळे आपलं शरीर पवित्र होतो, अन्न पवित्र होतो. तुम्ही मगा म्हणला का ना जेवताना वदनी कवळ घेता नाम हे म्हणला का नाही तुम्ही. उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. पण माणसानं थोडं जेवावं व. एक वारकरी माझ्या समोर जेवला 11 धपाटीन गाडगभर दही एकट्यानं खाल्लो. मला सांगा एवढं खाल्ल्यावर सकाळी किती अपदा होत असं. माणसानं मर्यादित जेवावं. हो कळलं चांगलं जेवावं सुंदर जेवावं युक्त हरविहार नेहमींद्रिय नसावी भासर निद्रा भो भाष्य. वारकरी संस्थेतली मुलं तुम्ही वाढत तेवढं खाते ती बिचारी. ते आग्रह करत नाही अमुक वाडा तमुक वाडा नाही. त्यांचा गुरुजी महाका असतो ना. हां कळलं का. तुकोबारांच्या घरी गरिबी होती हो. 65 गावची जागिरी होती. जगाच्या कल्याणात संत देह कष्टविती परोपकारी. या कीर्तनामुळं जी टाकी जवळ माझ्या घरी धोतर जी झाली ती मी मेलो तरी 15 वर्ष फटत नाही. काल बायकोला म्हणलं वाटून टाक काय करतात त्या धोतराला. ही 5-5 वर्ष फाटत नाही ती. मानच फाटला कापड तशीच राहिली. विठ्ठल माणसं गेली टाळ पकवाज तसंच राहिला. माणसं काय गमती गप की बाबा. चोरायल्यावर कुठेतरी पालतं झोपत असेल. महाराज सांगतायत मुखी अमृताची ते भजन कर. एकदाच बोलाव न रोवा कुंजरो. कोणाची साडी बी न गो काहीच न गो हे नाही. माणसं नीट बोलत नाही ती. नीट बोलत नाही त्या. एक गिरायक हॉटेलात गेलं बाकडावर बसलं आणि गालाच वाजवालं खाली बाकडावर आणि टेबलावर गालाच वाजवलं टटडॉक टटडॉक. त्या हॉटेलचं मालक होतं 240 व्होल्टेज. ते म्हणला जत्रा सकाळी गालाच का वाजवला टेबलावर. ते म्हणला मी गिरायक नव्हो का. मग काय पाहिजे माग ना. ते म्हणला तुझ्या हॉटेलात कडक गरम काय. ती म्हणला दूध आहे कॉफी आहे बुस्ट आहे. आणि कडक गरम ती म्हणला पावडर आहे. आणि कडक गरम म्हणलं मिरची बजायचं. आणि कडक गरम ती म्हणला शेव चिवडा आहे. आणि कडक गरम ती बी रागावला म्हणला इस्तो आहे. ती म्हणला आण इस्तू. त्यानं सांडशी घेतली आणि त्या भटीत घातली. खेंडा आणून टेबलावर ठेवला. यानं बिडी काढली लावली वडीत बोंबलत गेलं. मुखी अमृताची वाणी. हा वेद आनंद बोलीला. काय माऊलीचे शब्द आहेत महाराज. हो काय शब्द आहेत. हो चालविल्या